मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणतात या सणाला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बोलूयात, शब्दांनी तर गोड बोलूयातच. लांब असेल तर कदाचित व्हॉट्सअप असेल, सोशल मीडियाची कुठलीही साधन असेल, लिखित माध्यमातून असेल, गोड बोलूयात. पण या सगळ्याच्या मागे कोरडे शब्द न येता भावना जोडूयात आपण. कारण दोन माणसं, दोन व्यक्ती जेव्हा एकत्र असतात ना, तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये होणं गरजेचं असतं की निसर्गाने प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे. तेव्हा एकत्र राहणाऱ्या, एकत्र बोलणाऱ्या, एकमेकाशी संवाद साधणाऱ्या दोन व्यक्तींना हे क्लिअरली माहीत असायला हवं आहे की आपण दोन वेगळे वेगळे रोल असलेले व्यक्तिमत्व आहोत. त्यामुळं मग एकत्र ज्यांना नातं खरंच गोड करायचं आहे त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की आपण दोघं वेगळी व्यक्तिमत्व आहेत. आणि ते होत असताना तुझ्यामध्ये असलेल्या कमतरतांचा सुद्धा मला आदर आहे, कारण माझ्यामध्ये पण काही कमतरता आहेतच ना. किंवा आपण एकच निर्णय घेत असेल, कुठलाही निर्णय जर दोन व्यक्ती एकत्र घेत असतील तर एका कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर येऊन त्या चर्चा होणं गरजेचं असतं. कारण माझं तेच खरं किंवा मी म्हणणार तेच बरोबर, अशा पद्धतीनं नात्यांमध्ये जर आपण राहिलो तर ती नाती पुढे जात नाहीत. मग त्या नात्यामध्ये गोडवा येत नाही, गोड बोलणं होतच नाही मग तिथं. मग कधीकधी आपण म्हणतो ना, काही नात्यांमध्ये काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. काही गोष्टी दोन माणसांच्यामध्ये समन्वय साधून आपण कुठल्या पद्धतीनं एकमेकाशी सुसंवाद करू शकतो. काय पद्धतीनं तुला काही गोष्टी सोडायच्यात, काही पद्धतीनं मला काही गोष्टी सोडायच्यात. हा जो नात्यांमधला स्वीकार आहे ना, हा खूप महत्त्वाचा असतो. अन्यथा मग माझं तेच खरं आणि माझ्याच पद्धतीनं जायचं असं जर म्हणालो तर मग कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट जे कोणी आपल्या मनावरती मारलं की माझं तेच खरं, तेच करत आपण पुढे जाऊ. म्हणून या संक्रांतीच्या निमित्तानं आपल्यात दोन व्यक्तींच्यामध्ये, एका कुटुंबामध्ये, समाजात असलेल्या मित्रमैत्रिणींच्यामध्ये, मित्रांच्यामध्ये असू शकताना डिफरन्सेस असू शकतात. पण ते डिफरन्सेस बाजूला ठेवून दोन पावलं तू पुढे चाल, दोन पावलं मी पुढे चालतो, दोन माझ्यातले दोष तू सोडून दे, दोन तुझ्यातले दोष मी सोडून द्यायला तयार आहे, असं जेव्हा माझंच खरं हे बाजूला ठेवून आपल्या दोघांचं मिळून एक नातं आहे आणि त्याच्यामध्ये गोडवा आणायचा आहे, ती खरी संक्रांत होईल. तेव्हा आपण खऱ्या अर्थाने म्हणू, जिथं भावना जोडल्यात की तिळगुळ घ्या आणि गोड बोला आणि एक दिवस का अनंत काळासाठी अशीच नाती आपण टिकवूयात. तिळगुळ घ्या, गोड बोला.